जोडीदाराचे जाणं म्हणजे ग्लेशियर फुटल्यासारखे. दोन्हीकडचा संपर्क तुटणं. स्वतःचा समाजापासून आणि समाजाचे आपल्याकडे. उगाचच लोकांना हळहळ व्यक्त करावीशी वाटते. तो त्यांचा प्रश्न. पण आपण का बरं त्या कुंतीसारखं दुःख उगाळीत राहावं? अंधार जाण्यासाठी अंधाराला लोटावं लागतं का? नाही. एखादी पणती लावावी लागते. मर्क्युरी दिव्याची पण आवश्यकता नाही. पणती लावायची म्हणजे काय करायचं? प्रथम आपण ॲक्सेप्ट करायचं की आपल्याला जोडीदार नाही किंवा आपला जोडीदार नाही. जेवढी सोबत होती तेवढी आपण जमली तशी निभावली. काही गोड आठवणी तर काही कटू आठवणीही असणारच. आपण आपल्याला विस्मरणाचा जो आशीर्वाद दिलेला आहे त्याचा जमेल तसा उपयोग करायचा. सरावाच्या गोष्टी आहेत ह्या. आता मला सांगा केव्हा आपल्याला त्रास होत नाही? जेव्हा आपल्याला ते जमतं किंवा आपल्याला करून घेता येतं. मग जोडीदार ज्या गोष्टीत आपल्याला मदत करत होता, त्या गोष्टीकरता आपण स्वावलंबित व्हावं. जसं पैसा कमवणं, बिल भरणं इत्यादी. तुम्ही म्हणाल जोडीदार म्हणजे पैसे कमवणारा का बिल भरणारा का? नाही. पण प्राथमिकवर आपली गाडी अडते. नवरा बायकोंच्या नात्यात सेक्स हा नाजूक प्रश्न असल्याने इथे मी टाळते. नातेसंबंधावरून तर बराच हल्लाकल्लोळ उठत असतो. त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही किंवा तो नाही म्हणजे माझं अस्तित्व नाही. सर्वप्रथम स्वतःकडे पहा. मी कोण? मी कुठून आलो? माझा उद्देश काय? माझ्या ऑफिसमध्ये परीक्षा असते. त्यात काही पेपर विथ बुक असतात तर काही विदाऊट बुक असतात. जेव्हा जोडीदार होता तेव्हा आपला पहिला पेपर होता विथ बुक. संपला. आता दुसऱ्या पेपरची म्हणजे विदाऊट बुकची तयारी करायची. होमवर्क म्हणून काही आपल्याला जाणीवपूर्वक करावं लागतं. त्यात पहिला प्रयत्न म्हणजे स्वतःकडं पाहणं, जे काही लोक यापूर्वी करत नव्हते. स्वतःच्या आवडीनिवडी, छंद इत्यादी जपणं, आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये गुंतवून ठेवणं. पण आपल्याला सध्या असलेल्या उर्वरित नात्यांच्या कर्तव्यातनं सुटका किंवा पळवाट काढायची नाही, हे लक्षात ठेवायचे. मनसोक्त जगण्याच्या काही रूपरेषा आखून ठेवायच्या. संधी मिळेल तेव्हा ते क्षण उपभोगायला विसरायचे नाही. पण मर्यादेचे, अस्मितेचं भान जरूर ठेवायचे. छोट्या छोट्या गोष्टी शोधा की ज्यातून आनंद मिळेल. त्या गोष्टी मात्र प्रत्येक व्यक्तींवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ साखरपोळी खाणं हा माझ्यासाठी खूप आनंद आहे. तो मी आता मनसोक्त घेऊ शकते. साखरपोळी म्हणजे माझ्या मते बालपण. पैसा, वेळ किंवा संधी याच्या मर्यादा एखाद्याला जाणवतील. आपल्या मर्यादेचेही जास्त त्रास करून घ्यायचा नसेल, तर मी आहे ही अशी किंवा असा हे मनाला पटवायचं आणि यातलंही काही आपल्याला जमलं नाही, तर हे आपल्यासाठी नसून इतरांसाठी आहे हे मनाला सांगायचं आणि आपल्याला झेपेल तसं वागायचं. नाहीतर आपला विहिरीतला बेडूक व्हायचा. एवढंही करून आपल्या भावनेचा भान फुटतो शेवटी. आपणही जिवंत माणूस नाही का? बांध कोसळू जायचा एकांतात. त्यावेळी मात्र आपल्यातील मीशी मात्र प्रामाणिक राहायचं. तिथे मात्र कोणतीही तडजोड करायची नाही. असा मोकळा झालेला मी कसा असतो माहिती आहे का? पहिला पाऊस पडतो तेव्हा रस्ता कसा धुतला जातो, झाडांची पानं कशी धुतल्यासारखी स्वच्छ असतात, असा सच्चैल झालेला मी सोबत जर हवीहवीशी मैत्रीची सोबत असेल, तर न्यारी मजा अनुभवता येते. मग निघा, वाट कोणाची बघता अशा मैत्रीच्या शोधात, जी नको तेव्हा मुळीसुद्धा तिथे दिसत नाही, पाणी पाहिजे तेव्हा कसंही करून कोणत्याही ठिकाणी आवर्जून असते, जेव्हा आपलं म्हणणारे दूरवर पांगलेले असते. अर्थ आज चुकला होता शब्दांची वाट. त्याला भेटली कल्पना. दोघांनी हातात हात घातला. त्यांना खुणावत होती शहराची सडक, पण त्यांनी गाठली पायवाट तडक. बिरबिरत होते शब्द वेलीवर भावनांचे फुलपाखरू. चितारत होते ते धुंद क्षण आणि अधिकच खुलत होते त्याच्या पंखावरील तरंग. तेव्हा एक उमलले फूल त्या वेलीवर. आंब्याच्या डहाळीवर शब्दपक्ष करी कुरुकुरु. नवयुवतीला तो खुणवे टुकू आवाजाने तिला येई हसू खुदू ओढीने धावी ती लगबगीने झंकारे तिचे पैंजण ऋणुझुणू. सण आला संक्रांतीचा, मैत्रीचा खरा अर्थ लुटा. सण आला संक्रांतीचा, अंबारीतून सौख्य लुटा. सण आला संक्रांतीचा,
संक्रमणाची मौज लुटा, रुसू नका, फुगू नका, आनंद घ्या, आनंद घ्या. जीवन हवे हवेसे करा, सण आला संक्रांतीचा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. शब्द 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 करीत फिरत होतं एवढंसं आभाळ. धरती तिला चिडवी, अरे एवढंच आंधळं असताना का फिरतो दारोदारी. आभाळ म्हणे धरतीला, शब्दाची तुलना कैशी कोणाबरी. तो भेटला तिला, म्हणाला शब्दच सुचत नाही. शब्द मनी हसला, क्यों बे मेरा बदनाम बदनाम क्यों करते हो. मुळाक्षर शिकला नाहीस, कबूल का करीत नाही. स्वर व्यंजन तर दूरची बात, जोडाक्षराच्या भानगडीत तर तू पडूच नकोस. ठणकावून सांगे शब्द, केले साक्षर त्या करा शब्दाने. कागद त्या कराने सरसावला, शब्द सुचू लागली आणि लेखणी झरझर लागली त्या कराने. आज शब्द निघाला रिपब्लिक दिन साजरा करायला. आठवली ती जोडाक्षरं, जी गुलामीत होती एकमेकाला धरून. स्वातंत्र्यानंतर होते सुटसुटीत लिखाण, आता तर शब्द नुसतेच वावरतात खोटे मुखवटे घालून. अर्थाशिवाय जगण्याची आता तर त्याने सवयच लावून घेतली. शब्दाने मान्य केले अर्थाचं मुक्तपण, पण कोणी सांगेल का त्या अर्थाला. शब्दापासून मोकळीक मिळाली तर शब्दाचं निशब्दपण तू साहू शकशील का. भावनांचं ओझं घेऊन शब्द निघाला एकटा. वाक्याच्या मध्यावर फसत होता तो. सावरणारे महिरप कंस नाही त्याचं भान होतं त्याला. आटापिटा करीत होता त्याचा आतला अर्थ जपण्याचा, पण अर्थाला काहीच नव्हतं त्याचं. जोडाक्षराची शक्ल करता येत नाही हे कळत होतं त्या शब्दाला. म्हणून दिलं स्वातंत्र्य त्या अर्थाला मनाविरुद्ध. घेऊ दे प्रत्येकाला हवा तो. इंग्रजीमध्ये सायलेंट अल्फाबेट असते ना, पण मराठीत काय. शेवटी शब्द निशब्द होऊन मोडी लिपीप्रमाणे म्युझियममध्ये राहणंच मान्य करून अर्थावीन. शब्दातील अक्षरांनी अदलाबदल करायचे ठरवलं. मरा बोलता बोलता वाल्याचा वाल्मिकी करून फसवलं नियतीला. निशब्द डोंगरावर रपरप पाऊस कोसळत होता. वेधुंद करीत होता मातीचा सुगंध. वाऱ्याची अखंड बडबड चालू होती. विजांची शाब्दिक चकमकी चालू होती. मेघाला रडू कोसळलं. थेंब निघालं गारणं सांगायला सरितेला, पण अबोल